तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। बऱ्याच महिन्यांपासून आपण एक्झाम डेट्सची वाट बघत होतो, महाट्रान्सको असू दे किंवा महावितरणची। तर फायनली महावितरणकडून म्हणजेच महाडिस्कॉमची एक्झाम डेट आपल्यासमोर आलेली आहे। हे ऑथेंटिक आहे की नाही आहे तर तुम्ही चेक करू शकता महावितरणच्या वेबसाईटवर करियर सेक्शनमध्ये। इथे आत्ताच लेटेस्ट 24 सप्टेंबर 6:30च्या दरम्यान इथे नवीन अपडेट आलेला आहे। आत्ताच PDF त्यांनी अपलोड केलेली आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला असं दिसून येईल। ह्याच्यामध्ये एक्झाम डेट्स ह्याच्यानी मेन्शन केलेल्या आहेत। कुठल्या कुठल्या आहेत एक एक करत चेक करूया। ज्युनियर असिस्टंट अकाउंट्सची 16, 17 आणि 18 ऑक्टोबर म्हणजे 1 महिन्यापेक्षाही आपल्याकडे कमी कालावधी आहे। दुसरा आहे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी सिव्हिल, डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी सिव्हिल, सिव्हिलच्या डिप्लोमा आणि डिग्री दोन्हीच्या बेसिसवरच्या ज्या वॅकन्सीज आहेत ते 21 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबरला होणार आहेत। आणि डिप्लोमा इंजिनियर आणि ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी इलेक्ट्रिकल म्हणजे डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हणतात त्या 23 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबरला होणार आहेत। आपल्याकडे टेंटेटिव्ह डेट्स आपण ऐकल्या होत्या की 16, 17, 18 ऑक्टोबर किंवा 20, 21, 22च्या आसपास एक्झाम असतील डिस्कॉमच्या। त्या प्रकारेच इथे आलेल्या आहेत। अजून हॉल तिकीट वगैरे प्रसिद्ध झालेले नाही आहे, त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे। हॉल तिकीटच्या बाबतीत वगैरे जे काय अपडेट्स आहेत ते mahadiscom.in च्या ऑफिशियल वेबसाईटवर येतील। आता हे डिप्लोमा आणि डिग्री रिलेटेड एक्झामच्या ह्यांनी डेट्स इथे दिलेले आहेत। तर त्या बऱ्याच मुलांचा डाऊट असेल, विद्युत सहाय्यकचे किंवा असिस्टंट टेक्निशियनचे जे मुलं आहेत ITI केलेले त्यांच्या मला डाऊट असेल की आमची एक्झामसुद्धा आता लगेच होणार आहे का। तर त्यांनी सांगितलं आहे की ही जी एक्झाम आहे त्याचं सेपरेट जे काही नोटिफिकेशन आहे किंवा सर्क्युलर आहे ते काढतील। जर त्यांना काढायचं असतं किंवा जर ह्या एक्झामच्या आसपासच त्या डेट्स असत्या तर त्यांनी एकसाथच काढल्या असता, हे आपण लॉजिकली विचार करू शकतो। जर ऑक्टोबरच्या आसपासच एक्झाम असत्या म्हणजे किंवा ह्या स्लॉटमध्येच एक्झाम असत्या आसपास तर त्यांनी ह्याच्यातच इन्क्लूड केलेल्या असत्या, पण विद्युत सहाय्यकचं अजून ह्याच्यात त्यांनी मेन्शन केलेले नाही आहे। सो आत्तासाठी तरी आपण कन्सिडर करू शकतो एक तर नोव्हेंबर किंवा मग डिसेंबरमध्ये असिस्टंट टेक्निशियनचे म्हणजे ITI बेसिसवर ज्या एक्झाम होणार आहेत त्या असतील। ओके, आता प्रश्न उरला की महाट्रान्सकोचा। तर महाट्रान्सकोच्या बाबतीत अजूनही काहीच ऑफिशियल अपडेट नाही आहे। युजुअली आपण म्हणालो होतो की इलेक्शन नंतर होऊ शकतील किंवा जर आत्ता पण तुम्हाला डेट कन्सिडर करायचे असतील तर डिसेंबरच्या आसपास किंवा डिसेंबर नंतरच तुम्ही कन्सिडर करू शकता। ट्रान्सकोच्या बाबतीत मी सांगतो इथे, कारण अजूनही स्लॉट बुकिंग वगैरे कुठलेच झालेले नाही, जे एक्झाम सेंटरकडून अपडेट वगैरे मिळतात तर त्या बाबतीत अजूनही कुठलीच स्लॉट बुकिंग वगैरे झालेली नाही आहे। आणि टेलिकॉमची मुलं काही विचारत होती की टेलिकॉमची एक्झाम 30 सप्टेंबरला जी होणार होती असिस्टंट इंजिनियरची ह्याची महाट्रान्सकोची, त्याच्या बाबतीत अजून काय आहे तर त्याचे स्लॉट वगैरे बुक झाले होते पण काही कारणामुळे ते कॅन्सल झालेली आहे। तर त्यामुळे आता 30 सप्टेंबरला टेलिकॉमची AEची ट्रान्सकोची एक्झाम होणार नाही आहे किंवा मिनिमम टाईममध्ये जरी असतं तरी 1 वीक आधी आपल्याला ऑफिशियल अपडेट आणि हॉल तिकीट वगैरे मिळून जातं। पण आता फक्त 6 दिवस उरलेले आहेत। जर यायचा असता अपडेट तर कालपर्यंत आला असता। तर त्यामुळे ट्रान्सकोची टेलिकॉम AEची 30 सप्टेंबरला नाही आहे, ती पोस्टपोन आहे। रिझन्स माहीत नाही पण ती नंतर होऊ शकेल। ओके, आपण युजुअली कन्सिडर करू शकतो इलेक्ट्रिकलची जी आहे म्हणजे ट्रान्समिशनची ती डिसेंबरच्या आसपास होऊ शकते आत्ता तरी तुम्हाला जर टार्गेट घेऊन चालायचं असेल तर। पण जर काही आपल्याकडे अपडेट आला नवीन आपण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। ह्याचं पण जर काही हॉल तिकीट वगैरे येईल तुम्हाला मी अपडेट देईनच, ठीक आहे। तोपर्यंत तुम्ही टेलिग्रामचा आपला जो ग्रुप आहे तो जॉईन करून ठेवा, म्हणजे जर काही अपडेट आला तर तुम्ही त्याच्यासाठी डेफिनेटली बघू शकता। ओके, आणि जे मुलं डिस्कॉमच्या AEसाठी प्रिपेअर करते म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी इलेक्ट्रिकलसाठी, त्यांना टेस्ट सिरीज वगैरे हवी असेल, आता तुम्हाला टेस्ट सिरीज देणं फार इम्पॉर्टंट आहे। तर टेस्ट सिरीज आपली ऑलरेडी आहे, आपल्या ॲपवर तुम्हाला मिळून जाईल। अमेझिंग इंजिनियर सेम नावाचा ॲप आहे, लिंक वगैरे सगळ्या तुम्हाला खाली मिळून जातील। ओके, लिंक मी सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, डेफिनेटली चेकआउट करा। खूप प्रतिसाद मिळाला आहे, खूप उत्तम टेस्ट आहे। त्याच्यामध्ये स्वतः क्वेश्चन्स मी डिझाईन केलेले आहे आणि ॲक्युरेट ॲज पर एक्झाम सोर्सेस। ओके, जसे एक्झामला विचारले जातात क्वेश्चन सेम डिफिकल्टी लेवल ॲज पर IBPS एक्झाम पॅटर्न तुम्ही बघू शकता, ठीक आहे। जसा काय अपडेट आला नवीन तुमच्यापर्यंत हे पोहोचवेन, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपडेट येईल, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन अपडेटसोबत।